नमस्कार, गुड मॉर्निंग. मी अंकिता जाधव. आपण पाहताय लोकशाही मराठी. आज 10वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. देशभरात ठिकठिकाणी योगा दिनाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. तर श्रीनगरच्या दल लेक या परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी योगा करणार आहेत. मुंबईत मरीन ड्राईव्हवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा योगा होणार आहे. दरम्यान जागतिक पातळीवर योगाचे धडे गिरवून आपल्या देशाचा तिरंगा फडकवला अशा नागपूरच्या आंतरराष्ट्रीय योगपटू धनश्री लेकुरवाळे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी. तर योगा करा आणि तंदुरुस्त रहा अशा आज वाक्य ऐकायला येत आहेत. आज 10वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. देशभरात ठिकठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. श्रीनगरच्या दल लेक परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज योगा करणार आहेत. तर मुंबईमध्ये मरीन ड्राईव्हवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योगा करणार आहेत. त्यामुळे आज आंतरराष्ट्रीय योग दिवस हा साजरा केला जातो. या निमित्तानं देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. 27 सप्टेंबर 2014 रोजी पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्र महासभेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. विशेष म्हणजे त्याच वर्षी 11 डिसेंबर 2014 ला संयुक्त राष्ट्र महासभेनं हा प्रस्ताव मंजूर केला. तेव्हापासूनच 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. तर आज 10वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. या निमित्तानं देशभरात ठिकठिकाणी योगा दिनाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. श्रीनगरच्या दल लेक परिसरात पंतप्रधान मोदी योगा करणार आहेत. तर मुंबईमध्ये देखील मरीन ड्राईव्हवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे योग करणार आहेत. तर 21 जून 2015 ला 21 जून हा दिवस जगभरात सर्वत्र पहिल्यांदा योगा दिवस म्हणून साजरा करण्यात आला होता. या दिवशी लाखोंच्या घरात लोकांनी एकत्र येत योगाभ्यास केला होता. नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या प्रस्तावाला त्यावेळी तब्बल 177 देशांचा पाठिंबा दिला होता. तर आज 10वा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. याच निमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलंय. तर श्रीनगरमधील दल लेक परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे योग दिवस साजरा करणार आहेत. तर मुंबईमध्ये मरीन ड्राईव्हवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे योगा करणार आहेत. तर 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून निवडण्याचं कारणही अत्यंत महत्त्वाचं होतं. 21 जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे, ज्याला उन्हाळी संक्रांती असं म्हणतात. यामुळेच या दिवसाची निवड ही आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून करण्यात आली. तर आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या दिवशी लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येतात आणि योग दिवस हा साजरा केला जातो. तर आज 10वा आंतरराष्ट्रीय योग दिवस हा साजरा केला जातोय. ही दृश्य आपण पाहतोय. धनश्री, तुमचं लोकशाही टीव्ही मध्ये स्वागत आहे. आज जागतिक योग दिवस आहे. त्यानिमित्ताने काय सांगाल? योग कशा पद्धतीने करायला पाहिजे आणि योग करण्याची वेळ नेमकी काय असायला पाहिजे? कारण की सध्याला बघतोय की आपण जी लाईफस्टाईल चेंज होत आहेत, त्याचबरोबर योग करण्याची जी पद्धत जी आहे ती देखील बदलत आहे. तुमचं काय? मी म्हणेल की बघा, योगाची पद्धत जरी बदलत असली तरी पण जो ट्रेडिशनल किंवा मेन योगा आहे तो आताही बदलला नाही. कारण त्याला घेऊन जर आपण पुढे जाऊ तरच योगाभ्यासाचे आपल्याला फायदे होतात. हा योगाभ्यासाची जी वेळ आहे ती मॉर्निंग असली तर सगळ्यात बेस्ट आहे. मी म्हणेल अगदी अर्ली मॉर्निंग उठून जर आपली दिवसाची सुरुवातच ही योगाने झाली तर मला वाटतं प्रत्येक जण हा घरोघरी फिट राहील. तर योगाचा या बाबतीत तर मी म्हणेल की मॉर्निंगच इज द बेस्ट टाईम. 2013 पासून मी जेव्हापासून इंटरनॅशनल खेळायला लागली त्यावेळी खरंच फर्स्ट टाइम, ते पण महाराष्ट्रातली पहिली मुलगी जी इंटरनॅशनल योगा कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करणार होती. माझ्याबरोबर महाराष्ट्रातलं कोणी नव्हतं. त्यावेळी मला खूप भीती वाटायची की एक मराठी मुलगी कशी जाणार. प्रत्येकाचं होतं की आजपर्यंत योगाच्या कॉम्पिटिशन्स कशा असतात ह्या सुद्धा आपल्याला माहिती नव्हतात. तर तो एक चान्स मला मिळाला. तिथे गेल्यानंतर खूप भीती वाटायची की पहिल्यांदा आपण कॉम्पिटिशन खेळतो आहे, काय होणार, कसं होणार, कारण ते प्रॉपर नॉलेज आपल्यापर्यंत कधी मिळालं नव्हतं. पण गेल्यानंतर इतका चांगला रिस्पॉन्स सगळ्यांनी दिला आणि गेल्यानंतर पहिल्यांदाच धनश्रीनी बेस्ट ऑफ बेस्टमध्ये गोल्ड मेडल जिंकलं होतं. तर मला वाटतं ते मेडल जिंकल्यानंतर जे काही माझी भीती होती किंवा जे काही एक मनात एक काहीतरी होतं ते वेगळंच होतं. पण 3 गोष्टी लाईफ जर तुम्हाला हेल्दी राहायचं असेल तर खूप महत्त्वाच्या आहे. पहिलं आहे तुम्हाला एक्सरसाइज करणं, दुसरं आहे तुम्हाला फूड, आपण काय खातो हे पण खूप मॅटर करतं, आणि त्याच्यानंतर तिसरी आहे झोप. कारण आपल्याला बऱ्याचदा सवय असतं की आपण खूप लेट नाईट
झोपतो आणि मग आपण उठताना 9, 10, 11 वाजता उठतो, तर ती झोप बरोबर नाही. आपल्याला घ्यायचीही 6 ते 7 तासांची झोप, पण ह्या तासांचा पण एक आहे की मॉर्निंग 6 पर्यंत तुम्ही उठून जा. त्यानंतर तुम्ही आपले जे ॲक्टिव्हिटी आहे, फिटनेस ॲक्टिव्हिटी, तुम्हाला सायकलिंग आवडत असेल सायकलिंगकडे जा, तुम्हाला योगा आवडत असेल तर योगा डेफिनेटली चांगलं आहे, कारण की योगामुळे तुम्हाला फक्त फिजिकली तुम्ही फिट नाही राहणार, तर योगामुळे तुम्ही मेंटली सुद्धा फिट राहणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण डेली लाईफमध्ये हा सात्विक आहार जर घेतला तर नक्की तुमचं आयुष्य जे लाईफ आहे ते खूप चांगलं आणि एक पॉझिटिव्ह. यश मिळालं त्याहीपेक्षा अधिक यशाचे शिखर तू गाठव. लोकशाहीतर्फे तुला शुभेच्छा. थँक्यू सो मच. लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.